ह्या शेवग्याच्या शेंगा पाहू शकता तुम्ही। आज मी मस्तपैकी शेवग्याच्या शेंगाची सुक्की भाजी बनवलेली आहे। अगदी कमी वेळामध्ये, कमी साहित्यामध्ये, कमी मसाल्यामध्ये ही भाजी तयार होती। टिफिनसाठी, दुपारच्या जेवणासाठी सुक्की भाजी म्हणून तुम्ही ही शेवग्याची सुक्की भाजी बनवू शकता। तर चला बघून घेऊया आपण याला लागणारं साहित्य, बनवायची कृती। छोटीशी रेसिपी आहे, आवडली तर लाईक करा। इकडे बघू शकता मी हे शेवग्याच्या शेंगा स्वच्छ धुवून कट करून घेतलेले आहेत। तिकडे पाहू शकता मस्त फ्रेश आणि अशा भरपूर म्हणजे जाडसर अशा शेंगा घेतलेल्या। मांस खूप असतं, म्हणजे मासोळं बोलतात त्याला। आणि अशा शेंगा खूप छान लागतात मग खायला। स्वच्छ धुवून वरची जी साल असते बघा ती सगळी काढून घ्यायची, स्वच्छ करून घ्यायची, धुवून वगैरे घ्यायची। आणि मग एका पॅनमध्ये, टोपामध्ये पाणी गरम ठेवायला, त्यामध्ये थोडंसं चिमूटभर मीठ टाकायचं आणि त्याच्यामध्ये आपण ह्या शेवग्याच्या शेंगा टाकून घेऊया। ह्याला थोडंसं आपल्याला नरम सॉफ्ट करून घ्यायचं, जेणेकरून आपल्याला भाजी बनवायला वेळ लागणार नाही। तर इकडे बघू शकता थोड्याशा मिठाच्या पाण्यामध्ये मी याला उकळून घेते, म्हणजे शिजून घेते। थोडंसं शिजवायचं, अगदी गाळ करायचं नाही। तर ह्या शेंगा बघा मी जरा चेक करते, 1-2 मिनटं झालेले आहेत। तर अजूनही जरा कडक आहेत, म्हणजे जास्त काही शिजले नाहीत अजून। तर अजून 1-2 मिनटं ठेवते। हां, आता बघा मस्त झालं, याचा रंग पण चेंज झालेला आहे आणि नरम सॉफ्ट झालेत। बस इतके पुरेसे आहेत। आणि हे जे शेवग्याच्या शेंगाचं पाणी आहे ना, हे उकळलेलं, हे पाणी आपण थोडासा रस्सा वगैरे बनवायला वापरू शकता। जर तुम्ही शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी बनवत असाल तर ही पाणी नक्की वापरा। ह्याच्यामध्ये खूप छान चव येते रश्श्याला। वेगळं पाणी वापरण्यापेक्षा ना हे शेवग्याच्या शेंगाचं पाणी नेहमी वापरा, खूप मस्त वाटतं, टेस्ट छान येते। उसळ, चणे वगैरे शिजवले, मटकी वगैरे शिजवलं तरीसुद्धा ते शिजवलेलं पाणी वापरायचं रश्श्यासाठी। ह्याच्यातलं मी थोडंसं पाणी वापरणार आहे। कढाईमध्ये तेल तापत ठेवलंय, जरासं ओली होती कढाई त्यामुळे जरा तेल उडतंय। आणि त्याच्यामध्ये मी 1 चमचा जिरे टाकले। इकडे मी एक बारीक चिरलेला टमाटर वापरलेला आहे। तुम्ही इकडे कांदासुद्धा बारीक चिरलेला किंवा कांदा टमाटर असं मिक्स करून वापरू शकता। मी नॉर्मल फक्त टमाटर वापरले बारीक चिरून, छोटंसं टमाटर वापरले, कारण ह्या ज्या शेवगाच्या शेंगा मी बनवत आहे ना त्याला अजिबात मसाला वगैरे, कांदा टमाटर जास्त काहीच लागत नाही, अगदी सिंपल पद्धतीने, पण इतक्या भारी लागतात ना खायला, नक्की करून बघा। आता आपण स्लो गॅसवर जिरे वगैरे तडतडून झाले, टमाटर थोडंसं नरम सॉफ्ट झालं की याच्यामध्ये बेसिक मसाले टाकायचे। इकडे मी 1-1.5 चमचा लाल तिखट टाकले, अर्धा चमचा हळद टाकली, अर्धा चमचा इकडे गरम मसाला टाकते आणि 1 किंवा 1.25 चमचा असं धना पावडर टाकते। धना पावडरचा याच्यामध्ये छान फ्लेवर येतो, तर मी 1.25 चमचा असा धना पावडर टाकलेला आहे। आणि अगदी चिमटभर मीठ टाकायचं, कारण आपण शेंगा शिजवता वेळेस थोडं मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे जरा मीठ जपून टाकायचं। कमी पडलं तर नंतर ॲड करू शकतो, पण खारट नको व्हायला भाजी। आता हा सगळा मसाला टमाट्यासोबत, जिऱ्यासोबत परतून घ्यायचं। थोडंसं मसाल्याला तेल सुटलं की आपण ह्या शिजून घेतलेल्या शेंगा ज्या आहेत शेवगाच्या, त्याच्यामध्ये टाकून घेऊया। इकडे मी सगळ्या शेंगा टाकून घेतलेल्या आहेत, हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं। सगळे मसाले आपण परतून घेतलेले आहेत, चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। हलक्या हाताने सगळ्या शेंगा ह्या मसाल्याला मिक्स करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायची। पूर्ण मसाल्याची कोटिंग शेंगाला लागली पाहिजे। आणि शेंगा आपल्या शिजलेल्या आहेत, त्यामुळं जास्त काही वेळ लागणार नाही, फक्त उरलेला जो पण कच्चापणा आहे तो आपल्याला घालवायचा आहे। ही भाजी अशी सुक्कीच लागते, मस्त वाटते, कारण आपण ही कुठलं वाटण वगैरे करून नाही बनवत आहे, अगदी सिंपल पण मस्त भाजी मी तुम्हाला दाखवते ही। आता हे जे शेवगाच्या शेंगाचं शिजवलेलं पाणी बघा, तेच मी अर्धा कपाच्या अंदाजे टाकलेलं आहे। थोडासा म्हणजे कसं कधी कधी मूड येतो मी ही शेवगाची शेंगाची भाजी ना मी भातासोबतच खाते, म्हणून थोडासा, अगदी थोडासा रस्सा करते, त्यासाठी मी इकडं पाणी वापरले, म्हणजे शेंगामधला जो कच्चापणा आहे तो सुद्धा निघला जाईल आणि दुसरी गोष्ट थोडा आपल्याला रस्सा पण राहील। वरून थोडी कोथिंबीर टाका, तर तुम्ही बघू शकता शेंगाचा रस्सा बघा किती सुंदर असा लाल भडक दिसत आहे। आता याच्यावर झाकण ठेवायचं, स्लो गॅस करायचा आहे आणि द्यायचे फक्त याला 1-2 मिनटं। बघा लगेच उकळी झालेली आहे तयार, आणि मस्तपैकी आपल्या ह्या शेवगाच्या शेंगा आता होत आहे तयार।
आता रस्सा तुम्हाला जास्त लागत असेल तर थोडासा रस्सा वाढू शकता, पण मी ह्या शेंगा एकदम अशा सुक्याफट करते, फक्त थोडासा भातापुरता असा रस्सा ठेवायचा. आता बघा आपल्या ह्या शेंगा परफेक्ट तयार झालेल्या आहेत. जे आपण पाणी वाफवलं होतं ते पूर्णपणे असं नाहीसं झालं. अगदी थोडासा मी इथं रस्सा ठेवला आहे, म्हणजे ओलसरपणा ठेवला आहे, अगदी थोडा, जास्त नाही ठेवला. हे बघा आता हे आपल्या शेंगा बघा किती छान झाल्यात, मसाल्यामध्ये अशा एकदम कोट झालेल्या आहेत आणि चमचमीत झणझणीत वाटतात का नाही. शेवगाच्या शेंगा इतक्या भारी लागतात ना, खरं सांगते. तुम्ही ह्या शेवगाच्या शेंगा खूप आवडीने खातान, काहीही कुटाणा न करताना. सिंपल भाजी आहे पण अप्रतिम लागते खायला. वरून कोथिंबीर टाकायची, झाकण ठेवायचं आणि गॅस करायचा बंद. उरलेली सगळी जी पण वाफ आहे ती छानपैकी कोथिंबीरचा फ्लेवर उतरतो आहे. बघा गॅस मी बंद केलेला आहे आणि आता झाकण ठेवून याला थंड करून घ्यायचं. तर झाल्यात बघा आपल्या ह्या शेवगा मसाला तयार झालेला आहे. ही भाजी तुम्ही टिफिनसाठी उत्तम भाजी आहे. फक्त शेंगाला मसाल्यामध्ये आपलं मिक्स करून बनवायची. बघा किती छान मसालेदार अशी चवदार टेस्टी एकदम झणझणीत अशी ही शेवगा मसाला तयार झालेला आहे खाण्यासाठी. हे बघा मस्तपैकी झाल्यात का नाही आपल्या सिंपल पद्धतीच्या ह्या शेवगाच्या शेंगा. आता आपण याला गरमागरम प्लेटमध्ये काढून घेऊया. हे बघा अगदी थोडासा असा रस्सा ठेवला आहे. भातावर असं थोडा जरी टाकला ना तर छान वाटतो खायला. माझं तर खूप आवडीचं जेवण आहे. हे बघा आता प्लेटमध्ये आपण ह्याला काढून घेऊया आणि तुम्ही आपल्या ह्या शेवगाच्या शेंगा बघू शकता किती छान झाल्या. जास्त गाळ पण केल्या नाही, म्हणजे शेवगाची शेंग जी खायची एक आनंद असतो ना तो आला पाहिजे, म्हणून जास्त गाळ करायचा नाही. गरमागरम ज्वारीच्या भाकरीसोबत, बाजरीच्या भाकरीसोबत आणि भातासोबत तर अप्रतिम लागते. डाळ भात वगैरे जरी केला तरी सुक्की भाजी म्हणून सुद्धा तुम्ही या शेवगाच्या शेंगा बनवू शकता आणि बोटानं चाटून पुसून तुम्ही भाजी खाता आणि इतकी छान लागते. टिफिनसाठी सुद्धा बेस्ट भाजी आहे. काहीही कुटाणा नाही, मसाल्याचं वाटण नाही करायचं, झटकीपट मसाल्यामध्ये ही भाजी तयार होती. तर कशी वाटली तुम्हाला आपली ही सिंपल शेवगा मसाल्याची भाजी? अप्रतिम लागते. करून बघा आणि टेस्ट घेऊन बघा, आवडीने खातात. आणि शेवगाच्या शेंगा म्हणलं की तुम्ही ही भाजी हमखास करतात, कारण मला कधीही खाऊ वाटलं तर अशाच पद्धतीने मी करते. कशी वाटली रेसिपी? आवडली असेल तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईबर करा. भेटते मी तुम्हाला पुढच्या